निवासी बापूसाहेब एनजेड मराठी विधायक संस्था ठाणे संचलित अनाथमतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी कार्यशाळा वाघाडी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर भगवानजी तलवारी यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट युवराज ठोंबरे, उपाध्यक्ष शिरपूर वकील संघ यांनी भूषविले। प्रमुख पाहुण्यांमध्ये ॲडव्होकेट जितेंद्र पवार, ॲडव्होकेट योगिता पवार, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात, ॲडव्होकेट साहेबराव पवार, ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, ॲडव्होकेट रोहित पाटोळे, ॲडव्होकेट कामिनी वाघ व ॲडव्होकेट कुंवरलाल कोळी यांचा समावेश होता। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले व आलेल्या अतिथींचे स्वागत शॉल, पुष्पगुच्छ व संविधान उद्देशिका देऊन करण्यात आले। यावेळी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सर्व उपस्थितांद्वारे संविधान उद्दिष्टिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। शाळेच्या आवारात संविधान उद्दिष्टिकेच्या भव्य प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। मान्यवरांनी आपल्या मनोगतात संविधानाचे वैशिष्ट्य, नागरिकांचे कर्तव्यांचे महत्त्व तसेच संविधान जागर या विषयावर मार्गदर्शन केले। संस्थेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील पाटील, कार्यशाळा व्यवस्थापक यांनी केले। संस्थेच्या उपक्रमांची माहिती ऋषिकेश जाधव, निवासी कार्यशाळा व्यवस्थापक यांनी दिली, तर प्रस्तावना गौतम पाडवी यांनी सादर केली। चित्रीकरण सचिन मराठी यांनी तर छायाचित्रण चंद्रकांत चौधरी यांनी केले। कार्यक्रमाचे संयोजन कार्यशाळा समन्वयक सचिन तेले, निर्देशक राजेश पाटील, कला शिक्षक भूषण पवार, मनोहर दाभाडे, गृहपाल कल्पेश माळी, राज बोरसे, परिचारिका सुमित्रा पावरा, सुनीताताई पाटील, राहुल गुजर, जयेश मराठे, तुषार मराठे, राकेश पाटील व विवेक चौधरी यांनी केले।